दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात. दादा आणि पवार साहेब एकत्र यावेत अशी आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वागतच. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ताकद वाढणार. सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. शेळकेंची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो. शरद पवार अजित पवारांच्या फोटोसह बॅनरवर घड्याळ चिन्ह असल्यानं चर्चा सुरू. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार. एका कर्तबगार स्त्रीनं मुंबईचं महापौर व्हावं. मुंबई महापौर पदाच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांचं उत्तर. ठाण्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची बैठक. मुंबई महापालिका वगळता इतर पालिकांसंदर्भात चर्चा. युती संदर्भात बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक. गेल्या निवडणुकीमध्ये जागावाटपाबाबत घोळ झाला तसा आता होऊ देऊ नका. एका आठवड्यामध्ये जागावाटपाबाबत धोरण ठरवा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन. एनडीएचे खासदार स्नेहभोजनाला उपस्थित. यावेळेला पंतप्रधान मोदींकडून खासदारांची व्यक्तिगत चौकशी. भाजप आणि महायुतीचे आमदार रविवारी आरएसएस मुख्यालयाला देणार भेट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आमदार मंत्र्यांना करणार मार्गदर्शन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रेशीमबागेमध्ये जाणार का याकडे लक्ष.